हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तिसरा अध्याय 25वा भक्तिमय सेवेचे महात्म्य, श्लोक नंबर 10। अथ मे देव सम्मोहम् अपाकृष्टुम् त्वम् अर्हसि यः अवग्रहः अहं मम इति एतस्मिन् योजितः त्वया अथ मे देव सम्मोहम् अपाकृष्टुं त्वम् अर्हसि यो अवग्रहो अहं ममेति एतत्तस्मिन् योजितस्त्वया अथ मे देव सम्मोहम् अपाकृष्टुं त्वम् अर्हसि यो अवग्रहो अहं ममेति एतस्मिन् योजितस्त्वया अथ मे देव सम्मोहम् अपाकृष्टुं त्वम् अर्हसि यो अवग्रहो अहं ममेति एतस्मिन् योजितस्त्वया। अथ मे देव सम्मोहम् अपाकृष्टुं त्वमर्हसि यो अवग्रहो अहं ममेति एतस्मिन् योजितस्त्वया। अथ आता मे माझ्यावर देव हे भगवान सम्मोहम भ्रम अपाकृष्टुम दूर करण्यास त्वम तुम्ही अर्हसी कृपा करावी यह जो अवग्रह चुकीची धारणा अहम मी मम माझे इति असे एतस्मिन् यामध्ये योजितः निमग्न त्वया तुमच्या। भाषांतर आहे, म्हणून हे भगवान आता माझ्यावर कृपा करावी आणि माझा पराकोटीचा भ्रम दूर करावा। माझ्या मिथ्या अहंभावामुळे तुमच्या मायाशक्तीने मला विविध प्रकारे कर्म करण्यास गुंतवले आहे आणि मी ऐहिक शरीराशी व त्यजन्य नाते संबंधांशी तादात्म्य केले आहे।
कोण बोलत आहे? देवहूती आपले पुत्र कपिलदेव यांना गुरु मानून त्यांना प्रार्थना करत आहे की इंद्रिय क्षोभामुळे, इंद्रियांच्या त्रासामुळे मी अज्ञानाच्या गर्केत बुडलेले आहे. तुम्ही प्रकाशाप्रमाणे आहात, जे सर्व अंधकार अज्ञान दूर करू शकता. त्याच्यासाठीच तुम्ही आलेला आहात. त्यामुळे माझ्यावर ज्ञानाचा वर्षाव करून माझा अज्ञान दूर करावा, अशी माझी प्रार्थना आहे. आणि आजच्या या श्लोकामध्ये देवहूती म्हणते की ही प्रार्थना काय आहे? हा अहंकार, हा अंधकार, हा अज्ञान काय आहे? माझा मिथ्या अहंकारामुळे शरीर समजून आणि शरीरासाठी आणि शरीराशी संबंधित गोष्टी आणि व्यक्तींसाठी भौतिक काम करण्यामध्ये मी गुंतलेलो आहे. खोट्या अहंकारामुळे, मिथ्या अहंकार आपण नेहमी वाचतोय, फॉल्स इगो, मिथ्या अहंकार. मिथ्या अहंकाराची सुरुवात होते, किंबहुना मिथ्या अहंकार म्हणजेच स्वतःला शरीर समजणे आणि शरीराशी संबंधित सगळं काही स्वतःच समजणे. आणि देवहूती हाच प्रश्न करते. परवा आपण वाचलं, गुरुचं काम असतं ज्ञान देणे आणि अज्ञानाचा अंधकार दूर करणे. शिष्याचं काम असतं ज्ञान मागणे. या गुरु शिष्यांच्या जोड्यामध्ये कशा प्रकारचं ज्ञान मागितलं पाहिजे याचं पण थोडंसं ज्ञान पाहिजे. आपण जनरली गुरुकडे जातो ते भगवंतांची कथा ऐकण्यासाठी. यस, कथा आपल्याला अत्यंत पारलौकिक दिव्य आनंद देतात, परंतु तो आनंद घेण्यासाठी जी हृदयाची शुद्धता असावी लागते, ते हृदय शुद्ध कसं करायचं याबद्दलचे प्रश्न पहिल्यांदा विचारले पाहिजे. जसं मी उदाहरण दिलं विदुरजींचं. विदुरजी काय विचारतात की या भौतिक जगामध्ये सगळेच सुखाच्या शोधात आहेत, परंतु सुख कोणालाच मिळत नाही का, हे मला समजावून सांगा. तसंच देवहूती ते म्हणते की मला स्वतःला शरीर समजलंय, शरीराशी संबंधित सगळ्या नातेवाईकांना, सगळ्यांना मी स्वतःच समजलंय, आणि या खोट्या अहंकारामध्ये मी कर्म करत आहे, कर्म करण्यात गुंतलेले. तर याच्यातून बाहेर कसं पडायचं हे मला सांगा. ऍक्च्युली आपल्यासारख्या बद्ध जीवानी हाच प्रश्न पहिल्यांदा विचारला पाहिजे. बाकीच्या कथा ऐकून काय उपयोग जर ते कथा हृदयाच्या डीप आतल्या खोलापर्यंत जाणारच नसतील. तिथे जाण्यासाठी आपला हा खोटा अहंकार मध्ये असेल तर कसं होणार? तर गुरुकडे जाऊन हीच चौकशी केली पाहिजे, हीच याचना केली पाहिजे. तात्पर्य प्रभुपादांद्वारे प्रभुपाद म्हणतात, स्वतःचे शरीर म्हणजेच आत्मा आहे असे मानण्याचा आणि शरीराशी संबंधित गोष्टींवर स्वामित्वाचा दावा करण्याचा मिथ्या अहंकार म्हणजेच माया होय, म्हणजेच अज्ञान. स्वतःला शरीर समजायचं आणि शरीराशी संबंधित सगळं काही माझं समजायचं, किंवा जे नसेल माझं ते देखील माझं करायचा प्रयत्न करायचा. स्वामित्व, स्वामित्वाचा दावा. माझी पत्नी आहे, माझा पती, माझी मुलं, माझं घर, माझा व्यवसाय, माझे पैसे. स्वामी, माझं म्हणजे काय म्हणतो? स्वामित्वाचा दावा करतो. मी स्वामी आहे, मी मालक आहे. यालाच माया म्हटलं जातं. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी प्रत्येकाच्या अंतःकरणात स्थित आहे आणि माझ्यापासूनच प्रत्येकाच्या स्मृती व विस्मृतीचा उगम होतो.
सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. भगवंत आपली साथ कधीच सोडत नाही. ते आपल्यासोबत सदैव असतात परमात्मा स्वरूपात. आणि आपण एक नंबरचे मूर्ख आहोत. सगळं विसरून जातो. आपल्याला काल काय केलेलं आठवत नाही. मागच्या जन्मातलं कसं आठवणार. बऱ्याच लोकांना विचारा, लहानपणीच्या गोष्टी त्यांना आठवत नाही. परंतु भगवंत आपल्यावरती दया करून, कृपा करून ते सदैव आपल्या सोबत राहतात आणि ते आपल्याला आठवण करून देतात. आणि ज्या गोष्टी विसरायला हव्यात त्या गोष्टींचं विस्मरण पण करण्यासाठी तेच प्रवृत्त करतात. देवहूतीचे या ठिकाणी असे विधान आहे की शरीराशी आत्म्याशी मिथ्या तादात्म्य आणि शरीराशी संबंधित गोष्टींवर आसक्ती या गोष्टी देखील भगवंतांच्या मार्गदर्शनाखालीच आहेत. हे देखील भगवंतांच्या मार्गदर्शनाखालीच केलं जातं. स्वतःला शरीर समजणे आणि शरीराशी संबंधित सगळ्या गोष्टींवरती आसक्ती ठेवणे याला पण भगवंतांची परवानगी लागते. असं नाही आहे की तुम्हाला थोडंसं स्वातंत्र्य दिलंय म्हणजे तुम्ही काही कराल. याचा अर्थ भगवंत एका व्यक्तीला भक्तिमय सेवेमध्ये आणि दुसऱ्याला इंद्रिय तृप्तीमध्ये नियुक्त करून पक्षपातीपणा करतात असं आहे का? नाही. इच्छा आपलीच असते की आपल्याला इंद्रिय तृप्तीमध्ये गर्क व्हायचं आहे की भगवंतांची सेवा करायची आहे. मग त्या इच्छेप्रमाणे भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतात. त्या इच्छेप्रमाणे भगवंत आपल्याला वातावरण निर्माण करून देतात, संग जोडून देतात आणि मग आपली प्रगती करायला मदत करतात. अगदी इंद्रिय तृप्तीमध्ये देखील तुमची इंद्रिय तृप्तीची इच्छा असेल तिथे जी प्रगती होते ती देखील भगवंतच आपल्याला मदत करतात. आपण कुठलेही काम भगवंतांच्या मदतीशिवाय करू शकत नाही. याचा अर्थ असा होत नाही की ते एकाला भक्त बनवतात आणि एकाला इंद्रिय तृप्तीमध्ये ढकलून देतात. ज्याची जशी इच्छा त्याप्रमाणे ते मार्गदर्शन करतात. हे जर सत्य असेल तर भगवंतांच्या हातून फारच मोठी विसंगती घडत आहे. जर असा पक्षपातीपणा केला तर. परंतु ही वस्तुस्थिती नाही. ज्या क्षणी जीवाला भगवंतांचा नित्य दास या आपल्या वास्तविक स्वरूप स्थितीचे विस्मरण होते आणि तो इंद्रिय तृप्तीद्वारे स्वतःच उपभोग घेण्याचा प्रयत्न करू लागतो त्या क्षणीच माया त्याच्यावर झडप घालते. निकट ते माया तारे झपटिया धारे. झडप. ज्या क्षणी आपल्याला भगवंतांचं विस्मरण होतं त्या क्षणी माया आपले कंट्रोल घेते. चैतन्य महाप्रभू म्हणतात, कृष्ण भुलिया जीव भोग वांछा करे, निकट ते माया तारे झपटिया धारे. कृष्ण भुलिया, भगवंतांचं विस्मरण झालं की लगेच आपण भोगाची इच्छा करायला लागतो. आणि भोगाची इच्छा केली भोग मिळो ना मिळो माया आपल्याला पकडते. तुम्ही आता माझ्या डिपार्टमेंटमध्ये. मायेची ही झडप म्हणजेच शरीराशी तादात्म्य केल्याची मिथ्या भावना आणि शरीराशी संबंधित वस्तूंवरील आसक्ती. नंबर 1 काम होतं स्वतःला आपण शरीर समजायला लागतो. आणि मग शरीराशी संबंधित जे काही आहे ते सगळं स्वतःच समजायला लागतो. त्याच्यावरती आसक्ती निर्माण होते. नुसतं समजायला लागत नाही तर आसक्ती निर्माण होते. आसक्ती म्हणजे काय? स्ट्रॉंग अटॅचमेंट. माझं आहे. शास्त्रामध्ये त्याला म्हटलेलं आहे अहम ममेती. माझं म्हणणे. आणि हा माझं म्हणायचा जो हा भाव असतो तो आपल्याकडून सर्व प्रकारची कर्म करून घेतो. तेच कारण असतं. त्यालाच माया म्हणतात. मायाच आपल्याकडून काम करून घेते आणि या सगळ्या कर्माचं फळ म्हणजे आपल्याला इथे बांधून राहावं लागतं जोपर्यंत हे आपण करत राहणार.
तर हे गणित आहे. आणि एकदा का या मायेमध्ये आपण पडलो, स्वतःला शरीर समजायला लागलो, शरीराशी संबंधित सगळं काही स्वतःच समजायला लागलो, की हे जे चक्र आहे याला विशेष सर्कल म्हणतात. हे चक्र कंटिन्यू होतं. थोड्या गोष्टी आपण स्वतःच्या केल्या की त्याच्यावरती अजून जास्त आसक्ती वाढते त्याच्या संघामध्ये राहिल्यामुळे, आणि ती आसक्ती वाढल्यामुळे अजून जास्त गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात. त्याची आसक्ती वाढते, त्याचा संघ वाढतो, त्याची आसक्ती वाढते, मग अजून जास्त गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. हे परपेच्युअली वाढत जाणारं सायकल आहे. परपेच्युअलीचा अर्थ असतो निरंतर, न संपणार. विशियस सायकल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. जसं की टेन्शन घेतलं की ब्लड प्रेशर वाढतो, आणि ब्लड प्रेशरचं मशीन लावून बघितलं, ब्लड प्रेशर वाढलंय की टेन्शन येतं, आणि ते टेन्शन आलं की अजून ब्लड प्रेशर वाढतं. ते बघितलं की अजून ब्लड प्रेशर टेन्शन येतं. एकमेकांवर अवलंबून आहे. तसं आहे मायेच्या या झडपाखाली एकदा आपण पडलो की हे वाढतच जातं, ते थांबत नाही, कंटिन्युअसली वाढत जातं. स्वतःच्या प्रयत्नाने बरेच जण याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात, परंतु पडू शकत नाही. याला भगवंतांची कृपा असावीच लागते, मग आपण बाहेर पडू शकतो. आणि म्हणून इतिहासातले सगळे महान भक्त जर आपण पाहिले तर ते भगवंतांच्या अशा प्रकारची कृपेची याचना करतात की मी या मायेच्या गर्केत अडकलोय आणि कृपा करून मला बाहेर काढा. आणि या सगळ्याची सुरुवातच याच्याने होते. हे शरीर म्हणजेच मी आहे, आणि मी आहे म्हटल्यावर तिथं माझं आलंच पाहिजे. आध्यात्मिक जगतामध्ये देखील जेव्हा मी येतं तेव्हा तिथे माझं येतं, परंतु तिथला आणि इथला फरक असा असतो की तिथे मी म्हणजे मी भगवंतांचा सेवक असतो, आणि म्हणून भगवंत माझे असतात. भगवंतांचे सगळे शुद्ध भक्त माझे असतात. त्यांची सेवा करणे हे माझं धर्म असतं. इथे मी म्हणजे कोण आहे? इथे मी म्हणजे श्यामानंद दास आहे. दास नाही, नुसतं श्यामानंद. इथे मी म्हणजे पाटील आहे, इथे मी म्हणजे इंजिनियर आहे, इथे मी म्हणजे पती आहे, इथे मी म्हणजे पत्नी आहे. आणि या सगळ्या ज्या उपाध्या आहेत त्या सगळ्या उपाध्या या शरीराला दिल्या गेलेल्या, आणि मग त्या उपाधीशी संबंधित जे काही आपोआप येतं. मी पती आहे म्हणजे पत्नी माझी झाली, जसं मी भगवंतांचा सेवक आहे म्हणजे भगवंत माझे झाले. परंतु इथल्या मी आणि माझ्यामध्ये आणि भगवत धामातल्या मी आणि माझ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण तिथलं मी आणि माझं हे शाश्वत आहे, कधीच संपत नाही. इथलं मी आणि माझं मात्र क्षणभंगूर आहे, संपतं. भले तुम्ही ब्रह्मलोकामध्ये जरी जन्म घेतला तरी ते एक दिवस संपतं. आणि जे संपतं ते दुःख देतं, जे संपत नाही ते कंटिन्युअसली सुख देतं. हा दोन्हीतला मूळ फरक आहे. हे मायेचे कार्य आहे, आणि ती भगवंतांची प्रतिनिधी असल्यामुळे तिने केलेले कार्य म्हणजे स्वतः भगवंतांनीच अप्रत्यक्षपणे केलेले कार्य होय. माया करते. माया हे 3 गुण निर्माण करते, सत्व, रज आणि तमोगुण. आणि या 3 गुणांच्या प्रभावाखाली हे सगळं करून घेतलं जातं आपल्याकडून. ऍक्च्युली आपण पण करता नसतो. प्रकृते क्रियमानानि गुणय कर्माणि सर्वशः. सगळं या गुणांच्या प्रभावाखाली चालू आहे. जो कोणी स्वतःला करता समजतो तो त्याच्यामध्ये अडकतो. अहंकार विमूढ आत्मा करता अहम इति मन्यते. मग माया करते म्हणजे काय? माया ही भगवंतांच्या आदेशाखाली असते, भगवंतांच्या आदेशानुसार करते. माया ही स्वतंत्र नाही आहे, माया देखील भगवंतांच्या अधीन आहे. भगवंत कृपाळू आहेत. त्यांना विसरून या भौतिक जगाचा उपभोग घेण्याची एखाद्याला इच्छा असेल
तर ते त्याला या कार्यासाठी सर्व सुविधा पुरवतात. माया हे करते, भगवंतच मायेकडून हे करवून घेतात. याचा अर्थ भगवंत आपल्याला मुद्दामून इंद्रिय तृप्तीमध्ये ढकलत नाही आहेत. हे आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या इच्छेमुळे भगवंतांना हे करायला लागत आहे, कारण ते आपल्यावरती प्रेम करतात, कृपाळू आहेत, दयाळू आहेत. तुम्ही जर ही इच्छाच केली नसती की मला शरीर पाहिजे आणि शरीराशी संबंधित सगळं मला माझं करायचंय, तर भगवंतांनी एवढा मोठा ब्रह्मांड निर्माणच केला नसतं. हे तुमच्यावरती कृपाच आहे ऍक्च्युली, तसं बघायला गेलं. फक्त याला दोषी आपण भगवंतांना ठरवू शकत नाही, यातले दोषी आपणच आहोत, कारण आपली इच्छा होती हे करायची. पण हे दोन्ही थोडस समजायला एकमेका विरुद्ध वाटते ना. का सांगतात प्रभुपाद इथे अशा याप्रमाणे, की जरी तुम्ही भगवंतांना मान्य केलं नाही, फक्त मायेला मान्य केलं, तरी एक दिवस अशी स्टेज येते जिथे तुम्हाला मान्य करावं लागतं की मी जी हवा, पाणी, अन्न त्याचा भोग घेतो आणि मी जे या शरीराला स्वतःच समजत आहे, शरीराशी संबंधित सगळं काही स्वतःच समजत आहे, याच्या मागे देखील कोणीतरी आहे. मी करू शकत नाही. हे माझ्यासाठी ही सृष्टी निर्माण केलेली आहे, माझ्यासाठी ही ऑक्सिजन निर्माण केलेला आहे, धनधान्य, चपाती, भाकरी, भाजी निर्माण केलेली आहे. याची जाणीव होणे म्हणजे अध्यात्माची सुरुवात होणे. आणि ते नसतील तर मी हा जो खोटा अहंकार घेऊन बसलोय, मी आणि माझं करत बसलोय, हे देखील करणं शक्य नाही. परंतु हीच भावना जी आहे, ही जाणीव लवकर आपल्याला येत नाही, त्यामुळे आपण इथे अडकतो. आणि ही जाणीव एकदा आपल्याला आली की मग आपण नेक्स्ट स्टेप घेऊ शकतो, ती म्हणजे कोण आहे तो, त्याचा आणि माझा संबंध काय आहे, ज्याने माझ्यासाठी या भौतिक जगामध्ये या सगळ्या सुखी सुविधांची उपलब्धी करून दिलेली आहे. कोण आहे? एखाद्याला भगवंतांना विसरून एखाद्याला जगाचा उपभोग घेण्याची इच्छा असेल, तर त्याला त्या कार्यासाठी सर्व सुविधा देखील भगवंतच पुरवतात. तथापि परंतु या सुविधा ते प्रत्यक्षपणे नव्हे तर त्यांच्या भौतिक शक्तीच्या माध्यमातून पुरवतात. पण भगवंत स्वतः प्रत्यक्ष फक्त भक्तासाठीच काम करतात. तो शुद्ध भक्त असतो. नाहीतरी सगळं काम त्यांच्याद्वारे, त्यांच्या मॅनेजमेंटद्वारे, मॅनेजर्सद्वारे केलं जातं. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे मॅनेजर नेमलेले आहेत. भगवंत कुठल्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. हस्तक्षेप केला असता मग भगवंत परफेक्ट मॅनेजर कसे झाले? आपली कंपनी, आपला व्यवसाय देखील असा चालवला पाहिजे. पण जिथे आपल्याला रोज जाऊन खिटखिट करायची गरज नाही, त्याला परफेक्ट मॅनेजमेंट म्हणतात. बारीक सारीक गोष्टीमध्ये आपण रोज जाऊन मायक्रो मॅनेजमेंट करायला लागलो. आपण जे मॅनेजमेंट मध्ये आहेत त्यांना माहिती असेल हा शब्द, मायक्रो मॅनेजमेंट. मायक्रो मॅनेजमेंट म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जाऊन नाक खुपसणे, काय चाललंय. भगवंत असं करत नाहीत. भगवंतांना तसं करायची इच्छा, गरज पण नाही. ऍक्च्युली इच्छा पण नाही आणि गरज पण नाही. तसं जर केले असते तर भगवंतच झाले नसते, मग ते परफेक्ट राहिले नसते. ते कसं करतात? ते परफेक्ट करतात सगळं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देवी देवता मॅनेजर म्हणून त्यांनी नेमलेले आहेत. त्यांच्या आधिपत्याखाली सगळं काही परफेक्टली चालू असतं. भगवंतांना कुठे लक्ष घालायला लागत नाही. आणि मग जसं मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये जेव्हा मालक लक्ष देत नाही, तेव्हा काही खराब गोष्टी व्हायला लागतात. त्या एका लेवलला पोहोचल्यानंतर तिथे मालकाला हस्तक्षेप करावा लागतो. तसंच भगवंत वेगवेगळ्या युगामध्ये अवतार घेऊन येतात, जेव्हा जेव्हा हे मॅनेजमेंट थोडस गडबडतं, अज्ञानाचा जास्त प्रभाव पडायला लागतो. तर भगवंत हे स्वतः करत नाहीत, ते आपल्या भौतिक शक्तीच्या माध्यमातून पुरवतात. आणि यासाठीच भौतिक शक्ती ही भगवंतांचीच शक्ती असल्याने अप्रत्यक्षपणे तेच
जीवाला विस्मरणशील होण्याची सुविधा प्रदान करतात. आणि ही मायाच ऍक्च्युली भगवंत आपल्याला सगळं काही विसरायला लावते, इन्क्लुडिंग भगवंतांना विसरायला लावते. आणि अशा अर्थाने आपण जर बघितलं तर भगवंतच आपल्याला विसरायला मार्गदर्शन करतात किंवा लावतात, कंट्रोल करतात आपल्याला. म्हणूनच देवहूती म्हणते, माझ्या इंद्रिय तृप्तीसही तुम्हीच कारणीभूत आहात. आता कृपया मला या बंधनातून मुक्त करा. देवहूती म्हणते, माझ्या खोट्या अहंकारामुळे तुमच्या मायाशक्तीने मला विविध प्रकारे कर्म करण्यात गुंतवले आहे. तुमच्या मायाशक्तीने. येस, परंतु त्याला कारण होतं माझा खोटा अहंकार, मिथ्या अहंभाव. त्यामुळे आता तुम्हीच मला यातून काढा, अशी त्याची प्रार्थना आहे. आता कृपया मला या बंधनातून मुक्त करा. माझ्या इंद्रिय तृप्तीशी तुम्हीच कारणीभूत आहात. आता कृपया मला या बंधनातून मुक्त करा. भगवंतांच्या कृपेने मनुष्याला भौतिक जगाचा उपभोग घेण्याची अनुमती मिळते, परवानगी मिळते. भगवंतांनी परवानगी मिळवावीच लागते. भगवंतांची परवानगी नसेल तर ऍक्च्युली आपण या भौतिक जगाचा उपभोग देखील घेऊ शकत नाही. सगळीकडे तेच कंट्रोलर आहेत. परंतु त्याला विषयी उपभोगाचा तिटकारा येऊन तो जेव्हा वैफल्यग्रस्त होतो आणि जेव्हा तो भगवंतांच्या चरण कमलांना प्रामाणिकपणे शरण जातो, तेव्हा भगवंत त्याच्यावर कृपा करून त्याला बंधनमुक्तही करतात. तर ही प्राथमिक पात्रता आहे. आपली इच्छा मनामध्ये निर्माण होणे की मला या बंधनातून मुक्त व्हायचंय, मला भगवंतांचा सेवक व्हायचंय. ही फक्त इच्छा पाहिजे आपल्या मनामध्ये, बस. बाकी सगळ्या गोष्टी भगवंत करून आणतात. यासाठीच भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, सर्वप्रथम मला शरण ये आणि मग मी तुझे दायित्व घेईन आणि तुला सर्व पाप कर्मातून मुक्त करेन. कुठे वाचले? भगवद्गीतेत कुठे? सर्वप्रथम मला शरण ये आणि मग मी तुझे दायित्व घेईन. कुठे कसं म्हणतात ते? अहम त्वम सर्व पापेभ्य, तुला सर्व पापातून मुक्त करीन. मोक्षाईशामी मा शुचा, सगळं सोड, मला शरण ये, मी काळजी घेतो. प्रभुपादांचा हा तात्पर्य अत्यंत महत्वाचा आहे समजावून घेणे. प्रभुपाद काय म्हणतात की देवहूती म्हणते की तुमच्या मायाशक्तीमुळे मी कर्म करण्यामध्ये लागलेला आहे. याचा अर्थ देवहूती भगवंतांना दोष देत नाहीये किंवा बोट दाखवत नाहीये, फिंगर पॉइंट करत नाहीये. तर ती काय म्हणते की मायाशक्ती स्ट्रॉंग आहे कारण ती देखील तुम्हीच बनवलेली आहे आणि याच्यात मी आता अडकलोय. अडकायचं नव्हतं मला, तरी मी अडकलोय. पुदिना आईस्क्रीम भगवंत सांगतात खाऊ नका, चांगलं लागत नाही. परंतु आपण लहान मुलासारखा हट्ट धरतो. वडील सांगतात आईस्क्रीमच्या दुकानात गेला, पुदिना आईस्क्रीम खाऊ नको, चांगलं लागत नाही. सिंपल व्हॅनिला आईस्क्रीम घे. आपण म्हणतो नाही, मला हेच पाहिजे. मग वडील म्हणतात ठीक आहे घे, परंतु त्याचा जो परिणाम होईल त्याचा जबाबदार तू आहेस. ते आपल्यालाच भोगावं लागतं. तशातला प्रकार आहे. म्हणून देवहूती म्हणते. मग आता त्याचा दुष्परिणाम जेव्हा आपल्याला जाणवायला लागतो, पोट बिघडतं, मळमळायला लागतं, तेव्हा आपण परत वडिलांकडेच जातो. नाही 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 नाही, माफ करा, मला तुम्ही सांगितलेलं मी ऐकायला पाहिजे होतं. आता याच्यावर उपाय पण तुम्हीच सांगा.
कारण आपण लहान आहोत, अज्ञानी आहोत. तसं देवहूती म्हणते. ऍक्च्युली हे जाणून घेणे खूप महत्वाचं आहे. येस, तुमच्या मायाशक्तीमुळे मी कर्म करतोय, मी कर्माचे फळ भोगतोय, परंतु त्याला कारणीभूत मीच आहे, तसं तुम्ही नाही. माझा खोटा अहंकार, स्वतःला शरीर समजणे, शरीराशी संबंधित सगळं स्वतःच समजणे, याच्यामुळे मी मायात अडकलो. परंतु आता अडकलो, इतके जाम अडकलोय की मला इथून बाहेर कसं पडायचं मला एकट्याला जमत नाही, मला माहिती पण नाही. तुम्हालाच येऊन मदत केली पाहिजे. आणि मी जे आईस्क्रीमचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये कदाचित वडील मदत करणार नाहीत आणि तुम्ही बाहेर पडाल देखील डॉक्टरच्या मदतीने किंवा थोडंफार तुमच्याच ज्ञानावरती. परंतु माया शक्ती भगवंतांची ही काही पुदिना आईस्क्रीम सारखी साधी सोपी नाहीये, ती महाभयंकर आहे. त्याच्यातून मात्र कोणाला स्वतः बाहेर पडता येत नाही. त्याच्यासाठी भगवंतांना कृपा याचना करावीच लागते, भगवंतांची कृपा प्राप्त करावीच लागते, मगच बाहेर पडतो आपण. दुरुत्तया महाभयानक कठीण आहे. आणि मग त्याच्यावरती उपाय म्हणून भगवंत काय सांगतात, हे आहे औषध, हे घे औषध. आता ते औषध घ्यायची पण आपली तयारी असली पाहिजे. आपण वडिलांकडे गेलोय, मला आईस्क्रीमचा त्रास व्हायला लागलाय, तुम्ही नको म्हटलेलं तरी पण मी खाल्लं, परंतु त्रास व्हायला लागलाय, तर मला याच्यावर काहीतरी उपाय सांगा. म्हणजे वडील सांगतात ते उपाय आपण केला पाहिजे. त्यावेळी पण आपण जर म्हणायला लागलो नाही 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 मी काही ही गोळी घेणार नाही, मी काही इंजेक्शन घेणार नाही, तर मग आपला तर त्रास कमी होणार नाही. भगवंतांनी काय उपाय सांगितला मायेच्या या आईस्क्रीम मधून बाहेर पडण्यासाठी? मला शरण ये, एकच औषध आहे. मला शरण ये, मी सगळं बघून घेतो, काही काळजी करू. मग ते औषध घ्यायला आपण तयार झालं पाहिजे, होल हार्टेडली, अंतःकरणपूर्वक तयार झालं पाहिजे. भगवंतांशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे आपल्याला विस्मरण झालेले असते, तेव्हा जी काही कार्य केली जातात ती सर्व पाप कर्मेच होत. भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत कर्माचे प्रकार सांगायला सुरुवात करतात. सकाम कर्म, विकर्म आणि अकर्म, हे 3 मुख्य त्याचे कॅटेगरीज केले जातात. सकाम कर्म म्हणजे शास्त्रामध्ये दिलेलं, शास्त्रोक्त पद्धतीने शास्त्राचे विधी विधान नियम बंधन पाळून केलेलं कर्म, यालाच वेगवेगळे शब्द वापरले जातात. कधी विहित कर्म म्हटलं जातं, विहित म्हणजे लिहून ठेवलेलं. कधी नियत कर्म म्हटलं जातं, नेमून दिलेलं. आणि या सगळ्या कर्मांना पुण्य कर्म म्हटलं जातं. आणि जे शास्त्रामध्ये दिलेलं नाही आहे किंवा शास्त्रामध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे करू नका, ते जेव्हा आपण करतो त्याला विकर्म म्हटलं जातं आणि त्याला म्हटलं जातं पाप कर्म. हे आहे पुण्यकर्म, हे आहे पाप कर्म. परंतु त्याच्याही पुढे जाऊन मग भगवंत आपल्याला दुसरी व्याख्या देतात की तुम्हाला हे पण करायचं नाही आणि हे पण करायचं नाहीये. मग माणूस कन्फ्युज होतो, मग करायचं काय? माझ्यासाठी काम करायचं ज्याच्यामध्ये पुण्य पण नाहीये आणि पाप पण नाहीये, त्याला म्हणतात अकर्म. आणि जो अशा प्रकारचं कर्म करतो तो पूर्णपणे मुक्त होतो. परंतु त्याच्याही पुढे जाऊन भगवंत देखील, शास्त्र देखील, श्रील प्रभुपाद देखील आपल्याला सांगतात की हे अशा प्रकारे जे भगवंतांसाठीच म्हणून जे काम केलं जात नाही ते सगळं पाप कर्म असतं. मग ते शास्त्राचे विधिविधान पाळून केलेलं जरी असलं तरी. का? कारण त्याच्यातून फळ मिळतं आणि ते फळ आपल्याला इथे बांधून ठेवतं. कुठल्याही कर्मातून जे फळ मिळतं ते फळ घ्यायला आपल्याला इथे यावंच लागतं, भले तुम्ही चांगलं काम केलेलं असते, त्याचं चांगलं फळ मिळालेलं असतं. मग ते पाप कर्मच होतं. आणि जो कोणी पाप कर्म थांबवत नाही तो या भौतिक जंजाळातून, भौतिक दुःखातून मुक्त होऊच शकत नाही. हे गणित आहे.
पापाचं पुण्याचं कर्माचं विशेष करून प्रभुपाद इथे म्हणतात, जेव्हा आपण भगवंतांना विसरतो आणि त्या विस्मृतीमध्ये जे काही कर्म करतो ते सगळं पाप कर्म असतं. ऐहिक सुख उपभोग, या भौतिक जगातला भोग सुख उपभोग प्राप्त व्हावा म्हणून या जगामध्ये काही कर्मे केली जातात व ती पुण्य कर्मे मानली जातात, पण वस्तुतः ती सुद्धा पाप कर्मेच आहेत. पण वस्तुतः ती सुद्धा पाप कर्मेच आहेत. जसं इथे या युद्धभूमीवरती अर्जुन देखील युद्ध करणार आहे आणि समोरची पार्टी भीष्मदेव देखील युद्ध करणार आहेत, द्रोणाचार्य देखील युद्ध करणार आहेत. परंतु या दोघांतला फरक आहे, शास्त्राप्रमाणे बघायला गेलं तर ते आपलं सकाम कर्मच करतायत, ते क्षत्रिय आहेत, क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध करणे, परंतु कोणासाठी करतायत ते महत्वाचं आहे. स्वतःसाठी करत असेल तर ते पाप आहे, जरी शास्त्रात सांगितलेलं असलं तरी. परंतु भगवंतांची सेवा म्हणून करत असेल तर ते पाप नाही. म्हणून अर्जुनाला इथे सांगण्यात येत आहे की तुला युद्ध करायचंच आहे, परंतु ते स्वतःसाठी नाही करायचं. हा सगळ्यात मोठा फरक आहे. नसेल तर ती सुद्धा पाप कर्मेच आहे. उदाहरणार्थ एखादा मनुष्य कधी कधी गरजू व्यक्तीला दान देतो, पण त्याचा मूळ हेतू तर गरजू व्यक्तीकडून पैसा परत मिळवताना 4 पटीने अधिक मिळावेत हा असतो. व्याजावर पैसे देणे. परवाच आमची चर्चा चालली होती हरीश प्रभूजींच्या सोबत, व्याजावर पैसे देणे चांगलं आहे का? व्याजावर काय, बिनव्याजी देखील एखाद्याला पैसे देणे चांगलं नाही. भगवंतांच्या सेवेमध्येच सगळे वापरलं पाहिजे. असेल तर त्याचं कर्माचं फळ ते निर्माण करतच, भले ते पुण्य कर्म असू दे. मोबदला मिळावा म्हणून दिलेले दान हे रजोगुणी दान होय, आपण ऑलरेडी वाचलं भगवद्गीतेमध्ये. या जगात केलेले प्रत्येक कार्य प्राकृतिक त्रिगुणांच्या प्रभावाखाली असते आणि म्हणून भगवत सेवे व्यतिरिक्त इतर सर्व कार्य म्हणजेच पाप कर्मे होत. जे कुठलं काम, जे कुठलं दान, जी कुठली तपस्या, जो कोणता यज्ञ हा भगवंतांच्या संतुष्टीसाठी केला जात नाही ते पापच असतं, भले ते शास्त्रामध्ये लिहिलेलं असो. तर एखादा व्यक्ती म्हणेल की असं कसं काय, शास्त्रामध्ये लिहिलंय, आपण शास्त्राचं प्रमाण स्टँडर्ड मानतो. यस, परंतु शास्त्र हे सर्वांसाठी आहे. ज्याची इंद्रिय तृप्ती कंट्रोलमध्ये नाही आहे त्याच्यासाठी पण आहे, आणि ज्याची इंद्रिय तृप्ती कंट्रोलमध्ये आहे त्याच्यासाठी पण आहे, आणि या दोघांच्या मध्ये असलेल्या हजारो लेवलच्या माणसांसाठी पण आहे. त्यामुळे शास्त्र त्या त्या लेवलच्या लोकांना त्या त्याप्रमाणे मार्गदर्शन करतं. खऱ्या अर्थाने ज्याने शास्त्र समजला, जो एक्सपर्ट झाला, त्यालाच उपनिषद म्हणतात. उपनिषदांचा ज्याने अभ्यास केला तो हे जाणतो की फक्त आणि फक्त भगवंतांसाठी काम करायचंय, बाकी सगळंच पाप आहे. 100% सगळं पाप आहे. परंतु ज्याला अजूनही मांसाहार करायची तीव्र इच्छा आहे त्याच्यासाठी वेगळंच सकाम कर्म म्हणून दिलं जातं की बाबा तू हे कर. त्याला डायरेक्टली या स्टेजला ये म्हणून सांगितलं जातं. त्यामुळे शास्त्र हे सगळं शास्त्रसंमत आहे. हे देखील शास्त्रसंमत आहे की जर तुम्ही भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं नाही तर ते पापच होतं. हे देखील शास्त्रसंमत आहे. भगवंतांच्या सेवे व्यतिरिक्त इतर सर्व कार्य म्हणजे पाप कर्मेच होत. त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. जर सकाम कर्म असेल, शास्त्रामध्ये दिलेलं असेल, ते जर तुम्ही भगवंतांच्या संतुष्टीसाठी करत नसाल तर त्याचं फळ तुम्हाला इथे पृथ्वी लोकावरती, भूलोकावरती भोगावं लागतं. परंतु ते शास्त्र संमत नसेल, समजायला सोपं आहे, तर ते सरळ सरळ पाप कर्म असतं. शास्त्रात देखील सांगितलेलं आहे.
आणि त्याचे भोग तुम्हाला नरकात भोगावे लागतात. तुम्हाला नरकात नेलं जातं, त्याचा भोग भोगावा लागतो आणि परत मग सकाम कर्मांच्या भोगासाठी तुम्हाला इथे सोडलं जातं, दुसरं शरीर दिलं. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की नरकात जाऊन भोगायचंच आहे, परत इथे कशाला त्रास दिला जातो? दोन्ही प्रकारचे भोग आहेत. सगळं नरकच आहे, हे पण नरकच आहे. जसं सगळंच पाप कर्म आहे शास्त्रातलं केलं तरी, जोपर्यंत भगवंतांसाठी करत नाही तोपर्यंत ते पाप कर्मच आहे. तसंच नरकात गेलं नाही, या पृथ्वी मृत्यू लोकावरती जन्म घेतला तरी हे नरकच आहे. कलियुगामध्ये ज्या जन्मलेत त्यांना तर पटायला काही हरकत नाही, इझी आहे समजायला, हो की नाही? नरकमय यातना इथे पण आहेत, बरोबर आहे ना? त्याची प्रेयसी सोडून गेली, ज्याचे आई वडील ऍक्सिडेंट मध्ये गेले, ज्याची संपत्ती कोणीतरी लुटून नेली, किंवा ज्याला कॅन्सर झालेला आहे, त्याला विचारा, तो म्हणेल की हे पण नरकच आहे, हे पण नरक. आणि कुठे जायचं नरक? इथे पण नरक. ही झलक आहे नरकाची. ज्यांना ज्यांना पटत नाही की नरक नुसता नरक ही असलं काही नसतं, हिंदू लोकांनी काढलेलं एक हे आहे. हिंदू नाही, ऍक्च्युली ख्रिश्चन लोक देखील मान्य करतात हेवन अँड हेल. ज्यांना ज्यांना हे पटत नाही त्यांना ट्रेलर दाखवण्यासाठी इथले प्रॉब्लेम्स, इथले दुःख तयार केलेत. त्यामुळे हे आपल्याला ह्या लेवलला यायचं आहे की हे पण नरकच आहे आणि कितीही चांगली कामं केली तरी ते पाप कर्मच आहे, जोपर्यंत आपण भगवंतांसाठी करत नाही. पापकृत्यांमुळेच आपण भौतिक आसक्ती रूपी भ्रमाकडे आकर्षित होतो, आकृष्ट होतो आणि असा विचार करतो की मी म्हणजे शरीर आहे. आपल्याला वाटते की शरीर म्हणजे मी आहे आणि शरीराशी संबंधित सर्व गोष्टी माझ्या आहेत. इथे उलट वाक्य दिलंय प्रभुपादांनी, परंतु दोन्ही सत्य आहे. पाप कर्मामुळेच आपण मी समजायला लागतो, माझं समजायला लागतो. आणि दुसऱ्या अर्थाने विचार केला तर जेव्हा आपण स्वतःला मी समजतो, माझं समजायला लागतो, त्याच्यासाठीच आपण पाप कर्म करतो. नाहीतर पाप कर्म करायची काय गरज आहे? मी आहे म्हणून या माझा हात आहे, आणि मी आहे म्हणून माझा हात आहे, म्हणून या हातामध्ये स्मार्ट वॉच पाहिजे. आणि स्मार्ट वॉच उग्र कर्म पाप कर्म केल्याशिवाय मिळत नाही. तेवढा पैसा आणायचा कुठून? सिंपल लॉजिक आहे. मीच नाही, माझा हातच नाही, स्मार्टफोनची पण काही गरज नाही, पाप कर्म करायची पण काही गरज नाही. आणि उलट लॉजिक कसं आहे? स्मार्ट वॉच आहे ते माझ्या हातासाठी गरजेचं आहे, कारण हात माझा आहे, कारण मी आहे. दोन्ही पण लागू होतात. मिथ्या तादात्म्य, तादात्म्य म्हणजे ओळखपत्र, आयडेंटिटी. आजकाल सगळीकडे आयडी दाखवावी लागते, आधार कार्ड दाखवावं लागतं. हे आपण सगळीकडे हा आधार कार्ड घेऊन फिरतोय, मी पाटील आहे, मी हे आहे, मी ते आहे, हे माझं आहे. अशा प्रकारे ओळख सांगणे, तादात्म्य करणे, आयडेंटिफाय करणे आणि मिथ्या स्वामित्वाच्या जंजाळातून आपल्याला मुक्त करावे अशी इच्छा, अशी विनंती देवहूतीने श्री कपिल देवांना केली. आणि हे जे जाळं आपण निर्माण केलंय, आपणच निर्माण करून आपल्यालाच बांधून ठेवलंय यांनी गच्च. कृपा करून सोडवा प्लीज, म्हणून देवहूती विनंती करते कपिल देवांना. कधी कधी लहान मुलं काहीतरी आगावपणा करतात आणि इतके जाम अडकतात, मग म्हणतात प्लीज मला सोडवा, प्लीज. तशातली परिस्थिती आहे आपली. हे भगवंतांच्या मदतीशिवाय, भगवंतांच्या कृपेशिवाय होतच नाही. म्हणून याच्यावरती सर्वश्रेष्ठ उपाय आहे, परफेक्ट औषध आहे, ते म्हणजे पूर्णपणे भगवंतांना शरण जाणे. इझी.
हरे कृष्ण. हा प्रश्न देवहूतीचा, त्यानंतर पुढचा प्रश्न देवहूतीचा. हे प्रश्न लक्षात समजावून घ्या. का समजावून घ्या प्रश्न? असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे, मग आपण मुक्त होतो. प्रभूजी प्लीज, भगवान श्रीकृष्णांनी धेनुसुराला कसं मारलं, बकासुराला कसं मारलं, ही कथा सांगा ना आम्हाला. हे लहान मुलांना पडलेले प्रश्न असतात. मोठ्या माणसाला, ज्ञानी माणसाला कसे प्रश्न पडतात की का दुःखात अडकलोय मी, काय भानगड आहे, मी स्वतःला मी समजतोय परंतु मी नाही आहे, परंतु मला सोडायचं पण होत नाही, कसं सुटणार, हे पहिल्यांदा समजावून सांगा. हा फरक असतो स्टोरी मधला आणि तत्वज्ञानामधला. म्हणून हे प्रश्न समजावून घ्यायचे आपल्याला देवहूतीचे. पुढच्या एका श्लोकामध्ये माता देवहूती प्रश्न विचारते, त्यानंतर भगवान कपिल देव बोलायला सुरुवात करतात. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हा प्रभूजी, कर्माचे 3 प्रकार आहे, कर्म, विकर्म आणि अकर्म. रूपात पण नेहमी सांगतात. तर आता जे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे कर्म म्हणजे याच्यात जे वर्णाश्रम धर्माप्रमाणे केलेलं कर्म किंवा नियत कर्म, त्याच्यामध्ये येतं वर्णाश्रम. यस, सकाम कर्म. जेव्हा जेव्हा शास्त्रामध्ये नुसतं कर्म हा शब्द वापरलेला असतो, त्याचा अर्थ असतो सकाम कर्म. सकाम कर्म म्हणजे म्हणजे त्याच्यातून काहीतरी मिळायला पाहिजे म्हणून अपेक्षा केलेलं कर्म. प्रभुपाद इंग्लिशमध्ये नेहमी लिहितात फ्रुटिव्ह ऍक्टिव्हिटी. फ्रूट, फळ मिळवायची इच्छा ठेवून केलेलं कर्म. आणि जेव्हा जेव्हा वाईट कर्माचा उल्लेख केला जातो तेव्हा तेव्हा पाप कर्म किंवा विकर्म म्हटलंच जातं. आणि हे जे वर्णाश्रमाप्रमाणे कर्म करत असतात त्यांना म्हणतात कर्मी. आपल्याला रोज सवय लागली बोट दाखवून पॅन्ट शर्ट घातलेल्याला म्हणायचं कर्मी, हा कर्मी आहे, कर्मी ड्रेस घातलाय. ऍक्च्युली आपण पण कर्मीच आहोत. कर्मी व्हायचं नसेल तर पहिल्यांदा सकाम कर्म करावं लागतं. येस, बऱ्याचदा सकाम किंवा विहित किंवा नियत कर्म हे हा शब्द लिहिला जात नाही. जिथे जिथे नुसतं कर्म लिहिलेलं असतं त्याचा अर्थ असतो सकाम कर्म, वर्णाश्रमाप्रमाणे केलेलं कर्म, शास्त्रामध्ये दिलेलं कर्म. हरे कृष्ण. प्रभुजी. यस प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. पण असं म्हणजे म्हणतात ना की कर्म कुठलंही असू दे, हे बांधतायत, सकाम असू दे, निष्काम असू दे, येस, कर्म बंधनातूनच आपल्याला मुक्त व्हायचं आहे. येस. मग सकाम कर्म बंधनातून मुक्त कसं होणार? तेच सकाम कर्म आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे, आपल्या अंगात दिलेल्या गुणाप्रमाणेच आपल्याला करावंच लागतं, त्याचं फळ पण मिळतं. मग ही कला शिकायची की तेच कर्म मी भगवंतांसाठी कसं करू, ते फळ मला नाही. बंधन म्हणजे फळ, काहीतरी केलं त्याच्या बदल्यात काहीतरी मिळालं म्हणजे आपण तिथे अडकतो.
काही मिळायलाच नको अशी अपेक्षा केली आपण, तर मग तिथे आपण अडकत नाही. ह्यालाच कर्मबंधन किंवा फलबंधन म्हणतात. कर्मफळांमध्ये बांधले जाते. आपण प्रभूजी, आपण आता हे म्हणजे सकाम कर्म करून वगैरे, आता आपण जसं भगवद्गीता ऐकली, भागवतम ऐकतोय, आपल्या मनामध्ये हे येतं की आपल्याला मुक्ती मिळायला पाहिजे. मुक्ती मिळायला पाहिजे हे पण बंधन झालं. येस. परंतु जसं मगाशी मी म्हणालो की एक असतो भक्त आणि एक असतो पाप कर्म करणारा पापी, आणि याच्यामध्ये हजारो स्टेजेस असतात, आणि ते स्टेजेस जसे जसे वर वर जातात तसे चांगले असतात. त्यामुळे मुक्तीची अपेक्षा करून काहीतरी करणे हे देखील चांगलं आहे, इथे खितपत पाप कर्म करण्यापेक्षा. जसं भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे पाप कर्म करत बसण्यापेक्षा एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला दान देणे चांगलं आहे. पण ते पण तुम्हाला अडकवतं, परंतु चांगलं आहे, एक स्टेज वरती आहे तुम्ही. या सृष्टीचा विध्वंस करून स्वतःची इंद्रिय तृप्ती करण्यापेक्षा सगळ्यांच्यावर प्रेम करून स्वतःची इंद्रिय तृप्ती केलेलं चांगलं आहे. तसंच भक्ती मार्गामध्ये मी दुःखातून मुक्त व्हावं ही इच्छा असेल तर ठीक आहे, चांगलं आहे. आधी पहिल्यांदा त्या स्टेजला तरी या. ते देखील कळालं हे खूप मोठं काम झालं आपलं. बऱ्याच जणांना तेच कळत नाही की मी दुःखात आहे आणि दुःखातून या बाहेर पडायचा देखील मार्ग आहे. आणि मग त्याच्यानंतर दुःखातून बाहेर पडलेला दुःखमुक्त होतो, त्यालाच मोक्ष म्हणतात, शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे. परंतु ही मोक्षाची स्टेज ही टॉपमोस्ट स्टेज नसते. दुःखमुक्त होतो आपण, परंतु तिथेही आपले अजून हे चाललेलं असतं थोड्याफार प्रमाणामध्ये की मला सुख पाहिजे, सुखासाठी काय करायचं, आणि त्या गोष्टी देखील शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत. म्हणून शास्त्र सांगतं की त्याच्याही पलीकडचे सुख आहे, ते म्हणजे निस्सीम निष्काम सेवा करणे, प्रेम करणे. त्यातून जो सुख असतो ते मात्र सुख हे टॉपमोस्ट सुख असतं. आणि ते तेव्हाच मिळतं जेव्हा निरपेक्ष होऊन आपण फक्त सेवा करतो, प्रेम करतो. त्यामुळे हे लेवल्स असतात, जसं आहे ना, एक व्हाईट आहे आणि एक ब्लॅक आहे आणि मध्ये ग्रे आहेत. ग्रेचे हजारो शेड्स असतात. जसं आपण ब्लॅक कडून व्हाईट कडे जातो तसं तसं ऍटलिस्ट ग्रे का असे ना, परंतु चांगलं आहे हे म्हणतो आपण. तसं मुक्तीची अपेक्षा का केलेली असे ना, ती चांगली असते. म्हणून शास्त्रामध्ये बऱ्याचदा हे सांगितलं जातं की मुक्त व्हायचा विचार करा, मुक्त व्हायचा. कारण आता ऍक्च्युली आपण इतके जाम अडकलोय की आपला विचार पण नाही आहे मुक्त व्हायचा. आणि दुसरं हे पण सांगितलं जातं की जी भगवंतांची शुद्ध भक्ती केली जाते पूर्णपणे अकर्म करून, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता, मुक्तीची पण अपेक्षा न करता, त्याच्यामध्ये मुक्ती आपल्याला साईड इफेक्ट म्हणून आपोआप मिळते. जेव्हा मुक्तीची मग तेव्हा आपण विचार करतो चला आपण तेच करूया, मुक्ती आपोआप मिळत असेल तर तो आनंद पण आहे, मुक्ती पण आहे, तेच केलेलं बरं, कशाला नुसतीच मुक्तीची अपेक्षा करायची. तर हे वेगवेगळ्या लेवलच्या लोकांना वेगवेगळं सांगण्यासाठी. जसं शास्त्र मांस खाणाऱ्यांना देखील शास्त्रामध्ये कसं खायचं सांगितलेलं आहे, दारू पिणाऱ्यांना पण शास्त्रामध्ये कसं प्यायचं सांगितलेलं आहे, कारण ते त्या लेवलला आहेत. आणि ते शास्त्राप्रमाणे जर मांस खाल्ले, शास्त्राप्रमाणे जर त्यांनी दारू पिली, तर एक दिवस ते वरच्या लेवलला येतात, शास्त्राप्रमाणे केलं तर. अंधाधुंदपणे जर स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कुणालाही मारून तो खायला लागला, तर मग तो कधीच त्यातून बाहेर पडत नाही. त्यामुळे प्रत्येकाला चांगलं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. देवी देवतांची पूजा करता, यस चांगलंच आहे. निदान कुणाची तरी पूजा तरी करता, स्वतःलाच आसुर देव मानलेलं नाही आहे, माझ्या इतका ग्रेट कोणीच नाही आहे, मी गणेशजींची पूजा करतो, येस तो चांगला आहे. या बदमाशापेक्षा तो चांगला आहे. तर असे स्टेजेस असतात. त्यामुळे मुक्तीची अपेक्षा ही चांगली म्हणून सांगितली जाते बऱ्याचदा, कारण ती देखील टॉपमोस्ट अपेक्षा आहे. परंतु त्याच्याही वरची अपेक्षा आहे निस्सीम निष्काम कर्म करणे, फक्त प्रेम करणे. असा हा फरक असतो. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. प्रभू, याला समर्पक उदाहरण म्हणजे सत्व रज तम गुण जे आहेत ते तिन्ही पण बंधनात अडकवणारेच आहेत. परंतु आपल्याला शुद्ध सत्व गुणामध्ये यायचंय. पण प्रभुपाद म्हणतात जसं की कमीत कमी सत्व गुणामध्ये तरी आलं पाहिजे. येस. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्णा.